जास्त प्रमाणात कोणताही पदार्थ घेतला तर तो औषधांऐवजी विष बनू शकतो. तेव्हा असे काही पदार्थ खाली दिलेले आहेत. ते खाल्ले तर आपलं शरीर हळूहळू खराब होतं. जसं की मीठ जास्त खाल्लं तर रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण येतो. किडनी कमजोर होते, पाय, चेहरा सुजतो आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. जास्त असलेले पदार्थ जसं की पापड, लोणची, चिप्स, फास्ट फूड आणि सॉस यामध्ये जास्त मीठ असतं. साखर जास्त खाल्ल्यावर काय दुष्परिणाम होतात तर मधुमेह होतो, वजन झपाट्यानं वाढतं, फॅटी लिव्हर वाढतं, हार्मोन्समध्ये बिघाड होतो, त्वचा लवकर खराब होते, चेहऱ्यावरती सुरकुत्या येतात. मिठाया, कोल्ड्रिंक्स, केक आणि बिस्किटे याच्यामध्ये जास्त साखर असते. त्याचप्रमाणे फास्ट फूड आणि जंक फूड खाल्लं तर काय होतं, हृदयामध्ये ब्लॉकेजेस वाढतात, कोलेस्ट्रॉल वाढतं, पचनसंस्था बिघडते, आळस, थकवा जाणवतो आणि कॅन्सरचा धोका वाढतो. वडापाव, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज त्याचप्रमाणे तेलकट आणि तळलेले पदार्थ याचा दुष्परिणाम म्हणजे फॅटी लिव्हर वाढतं, गॅस, ॲसिडिटी वाढते, वजनामध्ये वाढ होते, हृदयविकार वाढतो. त्याचप्रमाणे त्वचेवरती खूप पिंपल्स येतात, तेव्हा हे अव्हॉइड करा. जसं की भजी, पुरी, समोसा, जास्त मांसाहार याचा दुष्परिणाम म्हणजे किडनीवर ताण येतो, बद्धकोष्ठता होते, कोलेस्ट्रॉल वाढतं आणि आतड्याचा कॅन्सर होण्याचा धोका जास्त वाढतो. त्यामुळे यांना शक्यतो टाळा. त्याचप्रमाणे पांढरा भात किंवा मैद्याचे पदार्थ यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते, पोट साफ होत नाही, लठ्ठपणा वाढतो, थकवा जाणवतो. त्याचप्रमाणे कोल्ड्रिंक्स आणि पॅकेज्ड ज्यूस याचे दुष्परिणाम म्हणजे हाडं कमजोर होतात, दात खराब होतात, किडनी स्टोन होतो, शरीरात पाणी धरून ठेवलं जातं. त्याचप्रमाणे दारू आणि तंबाखू जास्त प्रमाणामध्ये घेतलं तर त्याचा शरीरावरती वाईट परिणाम होतो. जसं की लिव्हर सिरोसिस होतो, कॅन्सर होऊ शकतो, मेंदू कमजोर होतो, लैंगिक कमजोरी जाणवते, आयुष्य कमी होतं. त्याचप्रमाणे चहा आणि कॉफी पण अतिप्रमाणामध्ये घेतल्यानंतर याचाही दुष्परिणाम होतात. जसं की ॲसिडिटी वाढते, झोप न लागणं, हृदयाची धडधड, कॅल्शियम कमी होतं. त्याचप्रमाणे अति मसालेदार पदार्थ याचा दुष्परिणाम म्हणजे पित्त वाढतं, अल्सर आपल्या पोटाचा होऊ शकतो, मूळव्याध वाढतं, तोंडाला जखमा होतात. तर मग कोणते पदार्थ खाल्लं पाहिजे तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे घरचं साधं जेवण करा. भाजी, फळं, डाळी आणि पुरेसं पाणी प्या. जर तुम्ही या गोष्टी पाळल्या तर नक्कीच तुमचं शरीर निरोगी राहू शकतं आणि तुम्हाला होणारे आजार नक्कीच टळू शकतात. यासाठी वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी अंगी रुजवणं गरजेचं आहे आणि बाहेरचे पदार्थ न खाता घरचं जेवण करण्यावर भर दिला तर नक्कीच तुम्ही निरोगी जीवन जगू शकता.